नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण लेथ ऑपरेशन संदर्भात आजच्या या प्रकरणामध्ये आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर लेथ ऑपरेशन संदर्भात आपण प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये माहिती पाहूया. तर वेगवेगळ्या मशीनवर जशी वेगवेगळे ऑपरेशन केले जातात, त्याचप्रमाणे या लेथ मशीनवर देखील कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या कटिंग टूलाचा वापर करून वेगवेगळे ऑपरेशन केले जातात. तर या ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने काही ऑपरेशन ही चकमध्ये पकडून, तर काही ऑपरेशन जॉबला बिटवीन सेंटरमध्ये पकडून केले जातात. तर अशा प्रकारे आपण ह्या लेथ ऑपरेशन संदर्भातली माहिती ही प्रस्तावनेमध्ये पाहिली. तर लेथ मशीनवर ऑपरेशन ही चकिंग मेथड आणि बिटवीन सेंटर अशा दोन स्वरूपामध्ये केले जातात. ही ऑपरेशन पहा, या ठिकाणी एक जॉब दाखवलेला आहे. जॉबवर अशी विविध ऑपरेशन वेगवेगळ्या कटिंग टूलाच्या सहाय्याने केलेले आपल्याला लक्षात येतील. तर थोडक्यात आपण पाहूया. या ठिकाणी पहा, उजव्या बाजूला बिटवीन सेंटरमध्ये पकडलेला सेंटर आहे. या ठिकाणी थ्रेडिंग टूलाच्या सहाय्याने जॉबवर थ्रेड आटे पाडलेले आहेत. या ठिकाणी राईट हँड फिशिंग टूलाच्या सहाय्याने जॉबवर फिशिंग सारखं ऑपरेशन दाखवलेले आहे. त्यानंतर जॉब फिनिश झाल्यावर ब्रॉड नोज फिनिशिंग जास्त रुंदीचं टूल आहे, त्यांनी फिनिशिंग ऑपरेशन दाखवलेले आहे. या ठिकाणी राईट हँड फिशिंग टूल आहे, हे लेफ्ट हँड फिशिंग टूल दाखवलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी कट ऑफ टूल आहे, ग्रुप किंवा कट ऑफ सारखं ऑपरेशन करताना याचा वापर होतो. या ठिकाणी लेफ्ट हँड टर्निंग टूल दाखवलेले आहे. या ठिकाणी राऊंड नोज टर्निंग टूल आहे. या ठिकाणी राईट हँड टर्निंग टूल आहे. अशी जॉबवर वेगवेगळे ऑपरेशन करताना असे वेगवेगळ्या प्रकारचे टूलचा वापर करून ही ऑपरेशन केली जात असतात. तर आपण लेथ ऑपरेशन मध्ये आपण ऑपरेशन पाहणार आहोत. पहिलं फेशिंग. आता या ठिकाणी चकमध्ये जॉब पकडलेला आहे, टूल आहे, टूलाने जॉबवर फेशिंग सारखं ऑपरेशन केलं जातं. क्रॉस साईडला क्रॉसमध्ये गती देऊन या ठिकाणी देखील जॉब करतो त्याच्या उलट दिशेने कॅरेजवरील टूलाला क्रॉस लाईटच्या सहाय्याने गती देऊन हे ऑपरेशन करतात. तर फेशिंग जॉबच्या फेसवरचे मटेरियल काढण्यासाठी, आता या ठिकाणी या जॉबच्या फेसवरचं मटेरियल काढण्यासाठी हे ऑपरेशन करावे लागते. जॉबच्या आसाला लंब स्थितीत टूल फीड देऊन किंवा टूलाला फीड देऊन हे ऑपरेशन केले जाते. या ऑपरेशनमुळे जॉबची लांबी कमी होते. फेसवरचा पृष्ठभाग खडबडीतपणा घालवून गुळगुळीतपणा आणण्याकरता हे फेशिंग ऑपरेशन जॉबवर केले जाते. अशा प्रकारे या फेशिंग ऑपरेशन संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण ऑपरेशनचा पुढचा प्रकार पाहणार आहोत, प्लेन टर्निंग. आता या ठिकाणी चकमध्ये जॉब पकडलेला आहे आणि जॉब पकडून त्याला गती देऊन त्या ठिकाणी या टूलाच्या कॅरेजमध्ये टूल पोस्टमध्ये पकडलेल्या टूलाला कॅरेजच्या सहाय्याने फीड देऊन एक कट घेऊन प्लेन डायमीटर टर्निंग कट करण्याची क्रिया दाखवलेली आहे, प्लेन टर्निंग. तर प्लेन टर्निंगला सिलेंड्रिकल किंवा पॅरलल टर्निंग असे म्हणतात किंवा समांतर टर्निंग असे म्हणतात. या टर्निंग क्रियेमध्ये पूर्ण लांबीत टूलाला चाल दिली जाते. या ठिकाणी या टूलाला पूर्ण लांबीत चाल दिली असता एकाच व्यासाचे दंड गोलाकार टर्निंग होते. अशा प्रकारे एकाच व्यासाचा पूर्ण लांबीत चाल दिल्यावर टर्निंगची क्रिया होणार आहे. या क्रियेत मूळ मापात असलेल्या पोलादातून कटिंग टूलच्या मदतीने टर्निंग करून अपेक्षित मोजमापात दंड गोलाकार जॉब तयार होतो. मूळ मटेरियलचा व्यास आणि तयार झालेल्या जॉबचा व्यास लक्षात घेऊन टूलच्या कटाची खोली ठरवली जाते. हे टर्निंग ऑपरेशन, प्लेन टर्निंग ऑपरेशन रफ टर्निंग आणि फिनिश टर्निंग या दोन टप्प्यामध्ये केलं जातं. अशा प्रकारे प्लेन टर्निंग संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर टर्निंगचा ऑपरेशनचा पुढचा प्रकार स्टेप टर्निंग किंवा त्याला शोल्डर टर्निंग संदर्भातली माहिती पाहूया. ज्यावेळी दंड गोलाकार आकाराच्या जॉबवर एकापेक्षा जास्त अधिक व्यास टर्निंग करून तयार केले असतील तेव्हा त्या ठिकाणी हे दोन व्यासात मिळतात, त्या शोल्डर किंवा स्टेप टर्निंग असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, एक जॉब आहे, जॉब बिटवीन सेंटरमध्ये पकडलेले दाखवलेले आहे.
आणि याच्यावर 3 स्टेप टर्निंग केलेल्या दिसतात आपल्याला या ठिकाणी D1, D2 आणि D3. तर या ठिकाणी कटिंग टुलाला चाल देऊन ही स्टेप टर्निंग सारखं ऑपरेशन स्टेप पाडलेले आहे त्याच्यावर ऑपरेशन केलं जातं. परत एकदा स्टेप टर्निंग, ज्यावेळी दंडगोलाकार जॉबवर एकापेक्षा अधिक व्यास टर्निंग करून तयार केले असतील तेव्हा त्या ठिकाणी हे 2 व्यास मिळतात. या ठिकाणी हे 2 व्यास या ठिकाणी हे 2 व्यास मिळतात. त्या शोल्डर किंवा टेप टर्निंग असे म्हणतात पहा, ज्या ठिकाणी मिळतात त्याला टेप टर्निंग असं म्हटलं जातं. तर अशा स्टेप टर्निंगचा उद्देश काय, पर्पज, तर एकमेकाशी मिळते जुळते केलेले 2 भाग त्यांच्या पृष्ठभागाशी एकमेकास काटकोनात बसवण्याकरता, आता एकमेकाशी मिळते जुळते पाठ एकमेकाशी काटकोनात बसण्याकरिता 2 तीक्ष्ण व धारदार कोपरे काढण्यासाठी, या ठिकाणी तीक्ष्ण व धारदार कोपरे काढण्यासाठी हे टेप टर्निंग ऑपरेशन करतात. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा, 2 स्टेपच्या ठिकाणी अधिक मजबूतीसाठी, या 2 स्टेपच्या ठिकाणी अधिक मजबूती येण्याकरता, त्याचप्रमाणे सुबकपणा आणण्याकरता हे स्टेप टर्निंग ऑपरेशन करतात. या स्टेप टर्निंग संदर्भात टाइप्स ऑफ स्टेप टर्निंग, त्याच्यामध्ये या ठिकाणी 2 स्टेप या ठिकाणी जुळतात त्यावरून स्क्वेअर शोल्डर, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फिलेट शोल्डर, त्या ठिकाणी जर चांपर असेल तर चांपर्ड और बिवेल्ड शोल्डर, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अंडरकट केला असेल तर अंडरकट शोल्डर, असे या स्टेप टर्निंगचे प्रकार पडतात. त्या ठिकाणी 2 स्टेप ज्या ठिकाणी जुळतात त्या ठिकाणी असलेल्या आकारावरून स्क्वेअर शोल्डर, फिलेट शोल्डर, चांपर्ड और बिवेल शोल्डर किंवा अंडरकट शोल्डर असे हे या स्टेप टर्निंगचे प्रकार सांगता येतील. त्यानंतर लेथ मशीनचं पुढील ऑपरेशन ग्रुविंग. आता या ठिकाणी चकमध्ये चाप पकडलेला आहे आणि त्याला ग्रुविंग टूल किंवा पार्टिंग टूलच्या सहाय्याने ग्रू पाडलेलं ऑपरेशन दाखवलेले आहे. त्या ठिकाणी एक जॉब आहे, त्या ठिकाणी त्याला पण ग्रू पाडलेला दाखवलेला आहे. या ग्रुविंग ऑपरेशन संदर्भात आपण माहिती पाहूया. टर्निंग करून दंडगोलाकृती जॉबच्या पृष्ठभागावर संपूर्ण वर्तुळाकृती खाच पाडण्याच्या क्रियेला ग्रुविंग असे म्हणतात. ग्रुविंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टुलाच्या धारेचा आकार आणि जॉबमध्ये किती खोलवर घुसवले, आता हे टूल जॉबमध्ये किती खोलवर घुसवले जाते त्यावर ग्रूचा आकार हा आणि त्याची खोली ही अवलंबून असते. ग्रूचे प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक आकडा स्क्वेअर ग्रू, आता या ठिकाणी पहा हा स्क्वेअर ग्रूचा प्रकार आहे. त्यानंतर राऊंड नोज ग्रू, या ठिकाणी जॉबवर राऊंड नोज टुलाचा वापर करून राऊंड नोज ग्रू पाडलेला आहे. त्यानंतर टुलाला जर व्ही आकार असेल तर व्ही ग्रू जॉबवर तयार होणार आहे. तर त्या ग्रुविंग वरून 3 प्रकार पडतात, वेगवेगळे प्रकार पडू शकतात. त्याच्यामध्ये स्क्वेअर ग्रू, राऊंड ग्रू आणि व्ही ग्रू. तर ही ऑपरेशन करण्याकरता तशा प्रकारे त्या टुलाला आकार देऊन स्क्वेअर ग्रू, राऊंड ग्रू आणि व्ही ग्रू बनवला जातो. तर अशा प्रकारे या ग्रुविंग ऑपरेशन संदर्भातली आपण माहिती अभ्यासली. त्यानंतर ऑपरेशनचा पुढचा प्रकार फॉर्म टर्निंग. तर या ठिकाणी एक जॉब दाखवलेला आहे आणि त्याला हे असे वेगवेगळे 3 टूल या ठिकाणी दाखवून जॉबवर तशा प्रकारचा आकार बनवलेला दिसतोय, फॉर्म टर्निंग. तर सरळ टर्निंग पद्धतीत दंडगोलाकार निमुळते आणि सरळ पृष्ठभाग प्राप्त होतात. तर फॉर्म टर्निंगची प्रक्रिया जॉबला अंतर्गोल बहिर्गोल आकार प्राप्त करून देण्यासाठी वापरली जाते. पहा, जॉबला अंतर्गोल बहिर्गोल आकार प्राप्त करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारे टुलाला ग्राइंडिंग करून ही पद्धत वापरली जाते. थोडक्यात जॉबला रेडियस तयार होते. पहा या ठिकाणी जॉबच्या बाह्य भागावर, जॉबच्या मध्ये अंतर्गोल, जॉबच्या बाह्य भागावर रेडियस तयार झालेला आपल्याला फॉर्म टर्निंग मध्ये दिसतोय. तर अशा या फॉर्म टर्निंगचा उद्देश काय, पर्पज, तर फॉर्म टर्निंगची क्रिया मुख्य करून हँडल सारखी वस्तू बनवण्यासाठी केली जाते. त्यामुळे अधिक चांगली ग्रिप, पकड आणि हाताळणी या बाबी आपल्याला फॉर्म टर्निंगच्या माध्यमातून साधता येतात. उत्पादनाला अधिक प्रमाणात आकर्षकपणा प्राप्त होतो. आता या ठिकाणी पहा असा रेडियस दिल्यामुळं, फॉर्म दिल्यामुळं आकर्षकपणा आपल्याला साधता येतो. अशा प्रकारे या फॉर्म टर्निंग संदर्भात माहिती आपण बघितली. त्यानंतर
पुढचं ऑपरेशन आहे इंटरनल रेडियस टर्निंग. इंटरनल रेडियस टर्निंग तर जॉबच्या आतील पोकळ भागात की जेथे स्टेप असते तेथे गोलाकार आकार देण्याकरिता ही प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया करण्याकरिता बोरिंग टोलाला आवश्यक त्या त्रिज्येची गोलाकारी धार लावलेली असते व टूल स्टेपच्या कोपऱ्यावर ठेवून क्रॉसलाईट हळूहळू टर्निंग काम करण्यात येते. क्रॉसलाईटच्या साहाय्याने टर्निंग काम करण्यात येते. योग्य अंतरावरच टर्निंग काम व्हावे म्हणून क्रॉसलाईटच्या खुणा केलेल्या चकतीवर आतील अचूक मोजमापाचे चिन्ह करून ठेवण्यात येते. टूल आतील पृष्ठभागाला स्पर्श करून, हा जो टूल आहे या डायमीटरला, प्लेन डायमीटरला स्पर्श करून असे भासते, तेव्हा स्लाइड क्लॉकवाईज फिरवून स्टेपचे टर्निंग काम पूर्ण होईपर्यंत केलेल्या चिन्हापर्यंत टर्निंग काम करावे आणि नंतर स्लाइड मागे घ्यावा. टर्निंग कामाच्या वेळी जॉबचा वेग हा कमी असावा, म्हणजे ग्रुविंग सारखं ऑपरेशन करताना जॉबचा वेग कमी असावा आणि भरपूर कुलंटचा त्यावेळी वापर करावा. अशा प्रकारे आपल्या जॉब ड्रिलिंग केलेल्या, बोरिंग केलेल्या होलच्या आतल्या बाजूला किंवा 2 स्टेप त्या ठिकाणी मिळतात, त्या ठिकाणी आपल्याला स्टेप शोल्डरिंग प्रमाणे इंटरनल ग्रुविंग किंवा इंटरनल रेडियस ऑपरेशन करता येते. त्याच्यानंतर आपण लेथ ऑपरेशनचा पुढचा प्रकार पाहणार आहोत, सेंटर ड्रिलिंग. त्या ठिकाणी चकमध्ये जॉब पकडलेला आहे आणि डेस्कटॉपमध्ये आपल्याला ड्रिल चकमध्ये सेंटर ड्रिल पकडून हे ऑपरेशन करता येतं. हे सेंटर ड्रिल दाखवलेले आहे, हा वर्कपीस दाखवलेला आहे. तर सेंटर ड्रिलिंग जॉबच्या तोंडाकडील वर्तुळाकार पृष्ठभागावर, त्या जॉबच्या तोंडाकडील वर्तुळाकार पृष्ठभागावर केंद्रस्थानी होल पाडणे, काउंटर शिंकिंग ही क्रिया म्हणजे सेंटर ड्रिल होय. ही क्रिया करण्याकरता वापरावयाच्या टूलला सेंटर ड्रिल अथवा कॉम्बिनेशन ड्रिल असे म्हणतात. या ड्रिलला सेंटर ड्रिल किंवा कॉम्बिनेशन ड्रिल असे म्हणतात. हे ड्रिल चकमध्ये पकडले जाते. ड्रिल चकमध्ये हे ड्रिल पकडले जाते. ड्रिल चक हा टेस्ट स्टॉक स्पिंडलच्या मध्ये पकडला जातो किंवा बसवतात. या टेस्ट स्टॉकला पाठीमागे असलेल्या हँडव्हीलच्या सहाय्याने फिरवून हे सेंटर ड्रिलिंग हे ऑपरेशन चकमध्ये पकडलेल्या जॉबवर केले जाते. अशा प्रकारे ही सेंटर ड्रिलिंग संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ड्रिलिंग. आता या ठिकाणी हा एक जॉब आहे आणि त्या जॉबवर सेंटर ड्रिलिंग केल्यानंतर ठराविक लांबीपर्यंत किंवा पूर्ण लांबीपर्यंत टेस्ट स्टॉकमध्ये ड्रिल चक पकडून आपण ड्रिलिंग ऑपरेशन करू शकतो. या ठिकाणी वर्कपीस आहे, हे ड्रिल आहे, टेस्ट स्टॉक दाखवलेले आहे, टेस्ट स्टॉकचं हँडव्हील दाखवलेलं आहे. तर या ड्रिलिंग संदर्भात माहिती पाहूया. तर जॉबमध्ये गोलाकार छिद्र विशिष्ट कटिंग टूलाच्या सहाय्याने, या जॉबमध्ये विशिष्ट विशिष्ट कटिंग टूल म्हणजे ड्रिल या कटिंग टूलाच्या सहाय्याने पाडण्याच्या ऑपरेशनला ड्रिलिंग असे म्हणतात. ज्या साधनाने ड्रिलिंग केले जाते त्याला ड्रिल म्हणतात. जॉबमध्ये छिद्र करण्यासाठी ज्या पद्धती आहेत त्यामध्ये ड्रिलद्वारे छिद्र करण्याची सोपी पद्धती आहे. ड्रिलिंग मशीनवर जसे छिद्र ड्रिलिंग करतात किंवा ड्रिल पाडले जाते तसेच लेथ मशीनवर सुद्धा ड्रिलिंग ऑपरेशन आपल्याला करता येते. लेथ मशीनवर ड्रिलिंग करण्यासाठी ड्रिलला पकडण्यासाठी ड्रिल चकचा उपयोग करतात. तर टेपर शँक ड्रिल स्लीवचा आगर सॉकेटचा वापर करून टेस्ट स्टॉकमध्ये पकडलं जातं. ड्रिलिंग मशीनवर ड्रिल आणि लेथ मशीनवरील ड्रिलिंग मध्ये फरक एवढाच, ड्रिलिंग मशीनवर ड्रिल फिरत असते तर जॉब स्थिर असतो, तर लेथ मशीनवर जॉब फिरत असतो आणि ड्रिल टेस्ट स्टॉक मध्ये स्थिर असते. फक्त ड्रिलला टेस्ट स्टॉक मध्ये हँडलच्या सहाय्याने पुढे फीड दिले जाते. तर अशा प्रकारे ड्रिलिंग संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण बोरिंग ऑपरेशन संदर्भात माहिती पाहणार आहोत. चकमध्ये जॉब पकडलेला आहे आणि ड्रिलिंग केल्यानंतर त्याला बोरिंग केलेलं या ठिकाणी दिसते आपल्याला या आकृतीमध्ये आणि या सारखे वेगवेगळे बोरिंग टूल आपण वापरून हे बोरिंग ऑपरेशन करू शकतो. तर बोरिंग ही ड्रिलिंग, पंचिंग, कास्टिंग किंवा फोर्जिंग या प्रक्रियेने केलेल्या छिद्राला ट्रू करणे, अचूक गोलाकार
देणारी किंवा छिद्र मोठे करणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने छिद्र करता येत नाही, तर असलेले छिद्र मोठे करता येते. बोरिंगची प्रक्रिया लेथ मशीनवर बाहेरून टर्निंग करण्याच्या प्रक्रियेसारखीच असते आणि ती 2 पद्धतीने करता येते. पहिल्या पद्धतीमध्ये जॉब चकमध्ये किंवा फेस प्लेटवर बांधून फिरवण्यात येतो आणि टूल पोस्टवर टूल बांधून जॉबच्या आतल्या बाजूनी टर्निंग करण्यात येते. अशा प्रकारे या बोरिंग संदर्भात आपण ही माहिती अभ्यासली, पाहिली. चकमध्ये जॉब पकडलेला असतो, टूल पोस्टमध्ये बोरिंग टूल पकडून आपण टूलाला विशिष्ट उंचीवर पकडून सेंटर हाईटपेक्षा उंची पकडून बोरिंग ऑपरेशन केलं जातं. त्याच्यानंतर बोरिंगचा पुढचा प्रकार काउंटर बोरिंग. तर बोरिंग हे अगोदरच्या प्रकारामध्ये थ्रो आउट करू शकतो आणि याच्यामध्ये ठराविक खोलीपर्यंत काउंटर बोरिंगमध्ये करू शकतो. तर या काउंटर बोरिंग छिद्राच्या काही ठराविक लांबीपर्यंतचा, या ठिकाणी ठराविक अशी लांबी दिलेली आहे, त्या लांबीपर्यंतचा भागात बोरिंग करावयाच्या ऑपरेशनला काउंटर बोरिंग असे म्हणतात. पहा, छिद्राच्या काही ठराविक भागात बोरिंग करावयाच्या ऑपरेशनला काउंटर बोरिंग असे म्हणतात. आउटसाइड डायमीटरवर ज्याप्रमाणे स्टेप टर्निंग केले जाते, त्याचप्रमाणे इनसाइड डायमीटरवरील हे स्टेप टर्निंग म्हणजे काउंटर बोरिंग होईल. तर अशा प्रकारे या काउंटर बोरिंग संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर चाम्परिंग संदर्भात माहिती पाहणार आहोत. जॉब मध्ये पकडलेले जॉब आहे, या ठिकाणी टूल आहे आणि या ठिकाणी बिटवीन सेंटर दाखवलेलं आहे. हे चाम्परिंग ऑपरेशन या ठिकाणी दाखवलेले. तर चाम्परिंग टूल, चाम्परिंग असे लेथ ऑपरेशन आहे की ज्यामध्ये चाम्परिंग हे असे लेथ ऑपरेशन आहे की ज्यामध्ये कटिंग टूलच्या साहाय्याने, या कटिंग टूलाच्या साहाय्याने दंडगोलाकृती जॉबच्या बाह्य भागावर, दंडगोलाकृती जॉबच्या बाह्य भागावर किंवा बाह्य पृष्ठभागाच्या कडा, तसेच बोर डायमीटरच्या कडा, समजा आतल्या बाजूला होल असेल त्याच्या कडा मर्यादित लांबीत तिरकस केले जाते. मर्यादित लांबीत तिरकस केले जाते, त्यास चाम्पर असे म्हणतात. तर होलच्या आतील आणि जॉबच्या बाहेरील भागावर ही चाम्परिंग ऑपरेशन आपल्याला करता येते. त्यासाठी टूलाला 45 डिग्रीमध्ये टूलपोस्टमध्ये बांधावे लागते. त्यानंतर पुढचं ऑपरेशन नर्लिंग. तर या ठिकाणी जॉबवर नर्लिंग टूलाच्या साहाय्याने डायमंड नर्लिंग केलेलं दिसतंय. या ठिकाणी एक नर्लिंग ऑपरेशन सुरुवात दिसते. या ठिकाणी नर्लिंग केलेलं जॉब आपल्याला दिसतंय. तर नर्लिंग संदर्भात माहिती पाहूया. तर नर्लिंग क्रिया म्हणजे दंडगोलाकार आकाराच्या जॉबच्या बाहेरील पृष्ठभागावर, नर्लिंग प्रक्रिया म्हणजे दंडगोलाच्या बाहेरील पृष्ठभागावर सरळ रेषेत हिऱ्यासारखे चौकोनी आकारात किंवा एकमेकाला छेद देणाऱ्या, चौकोनी आकारात किंवा एकमेकाला अशा क्रॉस छेद देणाऱ्या रेषांच्या स्वरूपात खाचा पाडणे होय. ही क्रिया नर्लिंग टूलाच्या साहाय्याने जॉबवर करतात. म्हणजे ते नर्लिंग टूल जॉबवर दाब देऊन ही क्रिया केली जाते. नर्लिंग ही कापण्याची क्रिया नसून जॉब विशिष्ट त्याच्या पृष्ठभागावर, जॉबवर विशिष्ट त्याच्या पृष्ठभागावर ठराविक आकार देण्याची अशी ही क्रिया आहे. नर्लिंग करताना स्पिंडलचे स्पीड कमी ठेवले जाते. सांगायचं म्हटलं तर अगोदर टर्निंगच्या स्पीडपेक्षा साधारणपणे 1/3 हे स्पीड कमी ठेवून नर्लिंग ऑपरेशन केले जाते. या नर्लिंग क्रियेत कुलंट म्हणून सोल्युबल ऑइलचा वापर करतात. काही वेळा सफाईदारपणे नर्लिंग यावे म्हणून स्ट्रेट कटिंग ऑइलचा देखील वापर केला जातो किंवा करतात. अशा प्रकारे नर्लिंग संदर्भातील माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर रिमिंग. तर अगोदर आपण ड्रिलिंग ऑपरेशन पाहिलेलं आहे. त्या ड्रिलिंग नंतर रिमिंग. तर पूर्वी बोरिंग अथवा ड्रिलिंगची प्रक्रिया केलेले छिद्र, आता समजा याला पूर्वी ड्रिलिंग किंवा बोरिंगची प्रक्रिया केलेले जे छिद्र होले ते योग्य मापात फिनिशिंग करण्याकरिता रिमिंगची प्रक्रिया केली जाते. हा रिमर आहे. टेस्टॉप मध्ये टेपर चंग असेल तर डायरेक्ट पकडता येतो, स्ट्रेट चंग असेल तर ड्रिल चेक मध्ये पकडून या रिमरच्या सहाय्याने जॉबवर रिमिंगची प्रक्रिया केली जाते. अगोदर ड्रिलिंग होल जॉबवर असावं लागतं. तर रिमिंग संदर्भात पुन्हा एकदा माहिती सांगतो. पूर्वी बोरिंग अथवा ड्रिलिंगची प्रक्रिया केलेले छिद्र होल योग्य मापात फिनिशिंग करण्याकरिता
रिमिंगची प्रक्रिया करण्यात येते. त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या टूलाला रिमर असे म्हणतात. रिमिंगसाठी जे टूल वापरतात त्याला रिमर असे म्हणतात. या रिमरला मल्टी कटिंग एजेस असतात, एकापेक्षा अनेक कटिंग एजेस असतात. डेस्कटॉप स्पिंडलमध्ये सरळ किंवा स्लीवच्या मदतीने हा रिमर पकडतात. तर अशा प्रकारे या रिमर संदर्भात किंवा रिमिंग ऑपरेशन संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर पार्टिंग आता जॉब आहे आणि या ठिकाणी पार्टिंग टूलाच्या सहाय्याने त्याला आपण पार्टिंग करणारे वेगळा करणारे या ठिकाणी पार्टिंग टूल दाखवलेले आहे. पार्टिंग ऑपरेशन तर पार्टिंग स्क्वेअर कटिंग गेज असलेल्या हे टूल आहे स्क्वेअर कटिंग गेज असलेल्या पार्टिंग टूलाच्या सहाय्याने या पार्टिंग टूलाच्या सहाय्याने लेथ मशीनवर फिरणाऱ्या आता हा जॉब फिरणाऱ्या जॉबला सलग मटेरियल पासून या फिरणाऱ्या सलग मटेरियल पासून अलग करण्याच्या क्रियेला पार्टिंग ऑफ असे म्हणतात. या पार्टिंग सलग मटेरियल पासून अलग करण्याच्या क्रियेला पार्टिंग ऑफ असे म्हणतात. पार्टिंग ऑपरेशनसाठी देखील नर्लिंग प्रमाणे कमी स्पीड ठेवून पार्टिंग ऑपरेशन केलं जातं. त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे थ्रेडिंग. जॉबवर आटे पाडले जातात. तर त्या थ्रेडिंग संदर्भात आपण ड्रिलिंग मशीनवर ड्रिल पाडल्यानंतर त्याला टॅपच्या सहाय्याने आतले थ्रेड पाडतो, डायच्या सहाय्याने बाहेरील थ्रेड पाडतो. तर तशाच प्रकारे बाहेरील थ्रेड या ठिकाणी थ्रेडिंग ऑपरेशन या थ्रेडिंग टूलाच्या सहाय्याने आपल्याला करता येतं थ्रेडिंग. तर दंडगोलाकृती हा दंडगोलाकृती आकाराच्या जॉबवर बाहेरील किंवा आतील आता हे थ्रेडिंग बाहेरील किंवा आतील परिघावर तिरकस खोबणीसारखा गाळा म्हणजे थ्रेडिंग होय. थ्रेडिंग टूलाच्या सहाय्याने जॉबच्या आतील आणि बाहेरील परिघावर थ्रेड पाडता येतात किंवा थ्रेड पाडण्याच्या क्रियेस पद्धतीस थ्रेडिंग असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही थ्रेडिंग संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचं ऑपरेशन इसेंट्रिक टर्निंग. चेकमध्ये जॉब पकडलेला आहे. जॉब पकडून त्याच्या सेंटरवर बरोबर मध्यभागी टर्निंग न करता त्याचा सेंटर ऑफसेट करून टर्निंग केलेलं दिसतं इतर स्टेप. तर ते इसेंट्रिक टर्निंग आहे. तर इसेंट्रिक टर्निंग तर जॉबवर एकापेक्षा अधिक व्यास जॉबवर हा एक व्यास दाखवलेला या ठिकाणी. जॉबवर एकापेक्षा अधिक व्यास निरनिराळ्या ऍक्सेसवर आता पहिला जॉबचा व्यास ऍक्सेस हा आहे आणि दुसऱ्या या स्टेपचा ऍक्सेस हा आहे. तर जॉबवर एकापेक्षा अधिक व्यास जॉबवर हा एक व्यास आहे. एकापेक्षा अधिक व्यास निरनिराळ्या ऍक्सिसवर या दोन ऍक्सिस दाखवलेले निरनिराळ्या ऍक्सिसवर टर्निंग करण्याच्या प्रकाराला इसेंट्रिक टर्निंग असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही इसेंट्रिक टर्निंग संदर्भातली माहिती पाहिली. या ठिकाणी आपण टेपर टर्निंग संदर्भात माहिती पाहूया. तर टेपर टर्निंग जॉब चकमध्ये पकडलेलं आहे. हे कंपाऊंड रेस्टमध्ये टूल पकडलेले आहे. त्याला कंपाऊंड रेस्टला डिग्री दिलेली आहे आणि या जॉबवर टेपर टर्निंग केलेलं दिसतंय. तर या टेपर टर्निंग त्याच्यामध्ये टेपर पाहू पहिल्यांदा. विशिष्ट लांबीमध्ये दोन असमान व्यास आता हे दोन असमान हा एक व्यास आणि हा एक व्यास. विशिष्ट लांबीमध्ये दोन असमान व्यास जॉब आसाची एकाच दराने कमी होत जाऊन जॉबच्या आसाची एकाच दराने कमी होत जाऊन किंवा वाढत जाऊन तो जो निमुळता आकार तयार होतो त्यास टेपर असे म्हणतात. आता त्याच्यामध्ये टेपर टर्निंग आपण माहिती पाहूया. तर टेपर टर्निंग संदर्भात माहिती पाहत असताना फिरत असलेल्या जॉबवर कटिंग टूलाच्या सहाय्याने आता हे कटिंग टूल आहे. या कटिंग टूलाच्या सहाय्याने जॉब आसाशी दोन असमान व्यास हा एक व्यास आणि हा एक व्यास दोन असमान व्यास एकाच दराने टर्निंग केलेल्या ऑपरेशनला टेपर टर्निंग असे म्हणतात. तर अशा प्रकारे या टेपर टर्निंग ऑपरेशन संदर्भात आपण ही माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्रो आज आपण या लेसन मध्ये माहिती पाहत असताना लेथ ऑपरेशन संदर्भात माहिती पाहत असताना लेथ मशीनवर वेगवेगळी ऑपरेशन वेगवेगळ्या कटिंग टूलाचा वापर करून केली जातात. तर त्यासाठी चकिंग आणि बिटवीन सेंटर पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे काही ऑपरेशन चकमध्ये काही ऑपरेशन बिटवीन सेंटरमध्ये पकडून केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पेशिंग, प्लेन टर्निंग, टेप टर्निंग, ग्रुईंग, फॉर्म टर्निंग, इंटरनल रेडियस, त्याच्यानंतर सेंटर ड्रिलिंग, बोरिंग, काउंटर बोरिंग, चाम्परिंग, नर्लिंग, रिमिंग, पार्टिंग, थ्रेडिंग, इसेंट्रिक टर्निंग,
नंतर टेपर टर्निंग इत्यादी किंवा यापेक्षा वेगवेगळे ऑपरेशन प्लेट मशीनवर वेगवेगळ्या कटिंग टूलचा वापर करून करता येतात. विद्यार्थी मित्र, आपल्याला आजच्या या लेसन संदर्भात माहिती समजली असेल निश्चितरित्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहूया. तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.